नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या या विशेष बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मराठा आंदोलनाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटलांनी औरंगाबाद परिसरात उभारलेलं आंदोलन, मराठा आरक्षणासाठी त्यांनी केलेली मागणी आणि त्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेलं विशेष अधिवेशन, त्या अधिवेशनात पारित झालेला ठराव आणि मराठा आरक्षणाची एकमतानं मंजूर झालेली मागणी, या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनाचा मुद्दा, मराठा आरक्षणाची मागणी आता निकाली निघाली असल्याची चर्चा सगळीकडे असतानाच आणि तसाच अंदाज सगळ्यांचा असताना मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन काही थांबता थांबत नाहीये. दरम्यानच्या काळात त्यांनी स्वतःच्या मृत्यूची भीती व्यक्त करत आणि त्याचा दोषारोप सरळ सरळ विद्यमान सरकारवर ठेवत, विशेषतः भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवत जरांगे पाटलांनी आरोप सुरू केल्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षात रोष व्यक्त होणं सुरू झालं आहे. मुळात आरक्षणाची मागणी पूर्ण झालेली असताना आता मराठा आरक्षण हे ओबीसींच्या कोट्यातून दिलं पाहिजे असा बालहट्ट जरांगे पाटलांनी धरलेला आपल्याला दिसतोय आणि त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा त्यांचा हट्ट, किंबहुना आपल्याला मारण्यासाठी, जीवे मारण्यासाठी कट रचला जात असल्याचा त्यांचा आरोप, या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आता राजकीय दिशेने वळतोय की काय अशी शंका व्यक्त व्हायला लागली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या या विधानावरून, विशेषतः त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपावरून रोष व्यक्त होतोय. भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे नेते, युवा मोर्चाचे नेते संजय गाते आणि ओबीसी मोर्चाचे संपर्क प्रमुख रवींद्र चव्हाण यांनी तर या संदर्भात सरळ सरळ मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्र्यांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरुद्ध आंदोलन सुरू केलं जाईल अशी घोषणा केली आहे, असा इशारा दिला आहे. बघूया संजय गाते या संदर्भात काय म्हणतात. राज्याचे यशस्वी उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस बद्दल आज जे बेजबाबदार मनोज जरांगे यांनी बेताल वक्तव्य करून त्यांचा जो अपमान केला, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आणि महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा जर मराठा समाजाला आरक्षण देण्याचं औदार्य कोणी दाखवलं असेल तर ते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दाखवलं. याची जाणीव सुद्धा मनोज जरांगे सारख्यांनी ठेवायला पाहिजे. आज 10% स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून मिळालं. सामान्य मराठी युवक असो, युवती असो, माणूस असो, हा अत्यंत आनंदी आहे. फक्त पोटशूळ होते आहे ते मनोज जरांगेच्या पोटामध्ये, कारण यांचा करविता आणि बोलविता धनी हा कोणीतरी दुसरा आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की मनोज जरांगेंचं हे आंदोलन मराठा समाजासाठी नसून हे राजकीय आंदोलन आहे, हे याच्या वक्तव्यावरून सिद्ध होते. म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मनोज जरांगे यांना आवाहन करतो की त्यांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या विरोधात आंदोलन करेल. मराठा समाजाला जे 10% आरक्षण दिलं आणि जे टिकणारं आरक्षण आहे ते दिल्याबद्दल सर्व मराठा समाजाचं भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाकडून मी त्यांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देतो. परंतु 6 महिन्यापासून जे जरांगेंचं आंदोलन मराठा समाजासाठी होतं, काल त्या आंदोलनाला एकदम वेगळं वळण आलं. त्यांनी जे ओबीसीचे, मराठ्याचे लोकनेते, सगळे ओबीसी समाजाचे आणि मराठा समाजाचे कैवारी आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर जो आरोप लावला, त्या आरोपाचा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा म्हणून आम्ही निषेध करतो.
कारण माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनीच ज्यावेळेस हे मुख्यमंत्री होते आपल्या महाराष्ट्राचे, त्यावेळेसच वेगळा कायदा करून मराठ्यांना टिकणारं आरक्षण त्यांनी त्यावेळेस लागू केलं. परंतु ते आपलं आरक्षण हायकोर्टामध्ये सुद्धा टिकलं. परंतु कालांतराने सरकार बदललं आणि सर्वोच्च न्यायालयात दुसऱ्या सरकार म्हणजे उदाहरणार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं जे सरकार आलं हे ते आरक्षण टिकवू शकलं नाही. त्याच्यामुळं मराठा समाजाचा रोष हा होताच. परंतु ज्या पद्धतीने जरांगे पाटलाचं आंदोलन ह्या पूर्ण 6-7 महिन्यात सुरू झालं, शिंदे सरकारने माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय अजितदादा पवार असतील, यांनी त्यांना जे जे आश्वासनं दिली ते सर्व आश्वासनं पूर्ण करण्याचं काम या भाजप सेना युतीच्या सरकारने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जरांगे पाटलाचं म्हणणं होतं की एक विशेष अधिवेशन घ्या, त्यांनी अधिवेशनात मान्यता दिली. सगळे स्टेटमेंट सगळ्या नेत्यांचे होते, म्हणजे तिच्या शिंदे गटाचेही असतील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असतील, भाजपच्या सर्व नेत्यांचे स्टेटमेंट अगोदरचे पहा. कुठल्याही समाजाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ ह्याच पद्धतीची भूमिका युतीमधल्या तिन्ही पक्षांची होती. परंतु काल जरांगे पाटलाचं स्टेटमेंट एकदम बदललं. त्यांनी असं म्हटलं की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. अरे बाबा, ज्यावेळेस सरकारने शिंदे कमिटी स्थापन केली, मागासवर्ग आयोगाच्या शिफारसी सगळ्या मागवल्या, याच्यामध्ये ओबीसी समाजाने एवढं मोठं मन दाखवलं की तुमच्या 70-75 लाख जे काही कुणबी नोंदी आढळल्या त्यांचं स्वागत सुद्धा ओबीसी समाजाने केलं आहे. त्याच्यामुळं आता वेगळं आरक्षण तुम्हाला मराठ्याला देऊन सुद्धा तुम्ही आता पुन्हा ओबीसी मधून आरक्षण मागत असाल तर हे चुकीचं आहे. याच्यानंतर ओबीसी समाज हा जागृत झाल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यानंतर जे काही कुठले आंदोलन असतील रस्त्यावर उतरण्यासाठी ओबीसी समाज पूर्ण तत्पर आहे. वेगवेगळ्या नेत्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट आले. म्हणजे एकीकडे अधिवेशन चालू असताना मराठ्याच्या संदर्भातला कायदा पारित होत असताना विधान 1 दिवसाच्या अधिवेशनामध्ये तिथे सर्वांनी बहुमताने हा जो निर्णय घ्यायचा होता, त्यावेळेस विरोधी पक्ष नेता श्री वडेट्टीवार साहेब यांनी उठून सांगितलं की हा बहुमताने कायदा हा एकमताने होतोय. परंतु एकमताने कायदा विधानसभेत म्हणायचा आणि विधानसभेचं अधिवेशन संपलं, कायद्याला मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही बाहेर येऊन वेगळं स्टेटमेंट करायचं, म्हणजे वडेट्टीवार ओबीसी समाजाच्या बद्दल त्यांच्या डोक्यात काय चालू आहे हे समजायला मार्ग नाही. म्हणजे एकीकडे तुम्ही ओबीसीचे नेते समजता आणि दुसरीकडे ओबीसीच्या विरोधात मराठा कसा उभारेल असं तुम्ही स्टेटमेंट करता. त्याच्यामुळं सर्व ओबीसीच्या नेत्यांना, सर्व पक्षाच्या लोकांना आणि जेणेकरून जरांगे पाटलांना प्रामुख्यानं म्हणणं आहे की तुम्हाला जे टिकणारं आरक्षण ह्या सरकारने तुम्हाला जे दिलं याचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे. मराठा समाज नक्कीच या सगळ्या 10% आरक्षणाचं समर्थन करतोय, त्याचं स्वागत करतोय. परंतु तुमच्या वैचारिक राजकीय दृष्टिकोनातून, मतांच्या राजकारणातून जरांगे पाटलांचं आंदोलन हे फिसकटलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी जे काल देवेंद्र फडणवीसांवर जे आरोप केले, ह्या सगळ्या आरोपांचा म्हणजे त्यांचा जीवे मारण्याचा, सलाईन मधून विष देण्याचे हे जे काही खोटे आरोप आहेत, याचा आम्ही भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा म्हणून निषेध करतो. आगामी काळात जर जरांगे पाटलांनी जर ओबीसी समाजाला डिवचण्याचं काम केलं तर नक्कीच महाराष्ट्रातला ओबीसी समाज, तेली, कुणबी, माळी, धनगर असतील, परीट असेल, कुंभार असेल, लोहार असेल, सोनार असेल, हे सगळे समाज जरांगे पाटलाच्या विरोधात निदर्शनं करतील. त्यांना सुद्धा ज्या पद्धतीनं मराठ्यांनी मोठं आंदोलन केलं गावबंदीचं, आम्ही सुद्धा गावबंदीचं जरांगेंना आंदोलन करू एवढा इशारा ह्या जरांगेंना आजच्या या मुलाखतीच्या दरम्यान आपल्याला देतोय. याच्यानंतर ओबीसी समाजात कोणीही वाटेकरी होणार नाही याची काळजी जशी सरकारने घेतली आहे तशीच काळजी सुद्धा मराठा समाजाने घ्यावी. तुम्हाला जे आरक्षण दिलं आहे त्याच्यात तुम्ही खुश राहावं आणि आम्ही कधीच ओबीसी समाज म्हणून मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात नव्हतो. आमची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे, मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे, परंतु कुठल्याही ओबीसी किंवा कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता ते भेटलं पाहिजे. आणि ह्याच गोष्टीवर आम्ही सरकारचं आणि त्यांच्या सगळं मंत्रिमंडळाचं, माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांचं
स्वागत आणि धन्यवाद करतो. धन्यवाद. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.